हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघतोय युनिट नंबर 3. ओके, क्वेश्चन्स ऑफ युनिट नंबर 3 फ्रॉम द क्वेश्चन बँक, समेटिव्ह क्वेश्चन बँक. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज if u is equal to e raised to x cos y and v is equal to e raised to x sin y, then find Jacobian of xy with respect to uv. Okay, so the definition of Jacobian is it is equal to just determinant of partial derivatives. Okay, so what are the partial derivatives? In the first row, the partial derivatives of x with respect to these two of the variables. That means xu is partial derivative of x with respect to u, partial derivative of x with respect to v. Okay, next is second row will be for this y, partial derivative of y with respect to u, partial derivative of y with respect to v. This is by definition. Okay, but here x is not expressed in terms of u and v. x दिसतोय का डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी? x ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ u आणि v दिसते का? नाही दिसत. सिमिलरली y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ u आणि v दिसते का? नाही दिसत. उलटं दिसतंय. उलटं म्हणजे काय? तर u आणि v मध्ये एक्स वाय दिसत आहेत, बरोबर. सो यू कॅन यूज द इनवर्स जॅकोबियन. इनवर्स जॅकोबियन म्हणजे काय? तर जे म्हणजे जर डेल जॅकोबियन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू यू व्ही असेल, तर जे डॅश म्हणजे इंटरचेंज द रोल्स ऑफ दिस न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो काय मिळेल? डेल ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. सो दिस कॅन बी फाउंड आउट बाय युझिंग पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. आता पहिला व्हेरिएबल कोण आहे? न्यूमरेटरमधला यू. सो यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ईच ऑफ द व्हेरिएबल इन द डिनॉमिनेटर. सो यू एक्स यू वाय. ओके, ही तुमची रो होईल. आणि सेकंड रो काय असणार आहे? तर व्ही एक्स व्ही वाय. ओके, सो इट इज इक्वल टू, सो वी कॅन कॅल्क्युलेट दिस. वाय? बिकॉज इट इज ऑलरेडी गिवन. ओके, यू आणि व्ही दिलेले आहेत एक्स वायमध्ये. सो वी कॅन कॅल्क्युलेट. सो यू एक्स काय येणार आहे? यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इज इट? इट इज ई रेस टू एक्स विल रिमेन ॲज इट इज. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, आणि कॉस वाय तर कॉन्स्टंट होईल, कारण आता वाय कॉन्स्टंट आहे. जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू यू एक्स डिफरन्शिएट करता त्यावेळी वाय कॉन्स्टंट होतो. सेकंड टर्म काय येणार आहे? यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आता कोण कॉन्स्टंट होईल? एक्स कॉन्स्टंट होईल. म्हणजे ई रेस टू एक्स कॉन्स्टंट होईल, कारण एक्सच कॉन्स्टंट आहे. सो तो तसाच राहणार आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन वाय. ओके, दिस इज द फर्स्ट रो. सेकंड रो इज डिफरन्शिएट व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, साईन वाय कॉन्स्टंट होईल, त्यामुळे तो तसाच राहणार आहे. व्हॉट अबाउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू वाय? व्ही काय आहे? ई रेस टू एक्स साईन वाय. ओके, सो काय करायचं आहे? तर ई रेस टू एक्सला तसंच ठेवायचं आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके, सो ई रेस टू एक्स कॉस वाय. ठीक आहे. फाइंड आउट दिस डिटर्मिनंट. ओके, now what is the inverse Jacobian? Inverse Jacobian tells us that if you interchange the roles of numerator denominator, then j into j dash is equal to 1. सो या केसमध्ये j dash मिळाला की आपल्याला j मिळून जाईल. कसा मिळणार आहे? तर j इज इक्वल टू 1 बाय j dash, जो की आपण कॅल्क्युलेट करतोय. ओके, सो j dash इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ this e raised to x cos y, e raised to x minus sin y, and the second row. Okay, so taking cross multiplication, e raised to x into cos y into e raised to x into cos y minus e raised to x sin y into e raised to x sin y. Okay, now what is this? This is e raised to 2x. लक्षात घ्या, ई रेस टू एक्स दोनदा आहे प्रॉडक्टमध्ये, म्हणजे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर होईल, म्हणजेच ई रेस टू 2x. कॉस वायचा पण स्क्वेअर होईल, कॉस स्क्वेअर वाय. मायनस मायनस विल बी प्लस. ओके, ई रेस टू 2x साइन स्क्वेअर वाय. टेकिंग ई रेस टू एक्स इन कॉमन, ई रेस टू 2x इन कॉमन, वी विल गेट ई रेस टू 2x into sin square y
plus cos square y, which is 1, okay, by the identity, trigonometric identity. So this is e raised to 2x. So what is j dash j then? What is the value of j? Hence j is equal to 1 by j dash, that is equal to 1 by e raised to 2x. This is the answer of question number 1. Next is, if u is equal to x y z, v is equal to x square plus y square plus z square, and w is equal to x plus y plus z. So Jacobian of UVW divided by XYZ. Now what is given to you? U, V and W are expressed in terms of XYZ. म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्स घेऊ शकता UVWचे पार्शियल डेरिव्हेटिव्स. म्हणून आता इथं डेफिनेशनच यूज करायची डायरेक्ट. सो डेफिनेशन काय सांगते? यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे लक्षातच ठेवायचं डिटर्मिनंटमधली पहिली रो म्हणजे काय, तर पहिलं व्हेरिएबल जे आहे तुमच्या जॅकॉबियनमधलं न्यूमरेटरमधलं त्याचे सगळे पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू ऑल द व्हेरिएबल्स गिवन इन द डिनॉमिनेटर. सेकंड रो म्हणजे काय, सेकंड व्हेरिएबल इन द न्यूमरेटर डिफरन्शिएटेड पार्शियली विथ रिस्पेक्ट टू ऑल ऑफ द व्हेरिएबल्स इन द डिनॉमिनेटर. सो तसंच ऑल फर्दर न्यूमरेटर व्हेरिएबल्ससाठी तुम्हाला करायचं आहे. सो इथं पहिली रो येईल यू एक्स, त्याच्यानंतर यू वाय, त्याच्यानंतर यू झेड. सिमिलरली व्ही एक्स, मग व्ही वाय, मग व्ही झेड. ओके, त्याच्यानंतर डब्ल्यू एक्स, मग डब्ल्यू वाय, मग डब्ल्यू झेड. ओके, सो इट इज इक्वल टू, टाका व्हॅल्यूज. व्हॉट आर द डेरिव्हेटिव्स देन? यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळी वाय आणि झेड कॉन्स्टंट होतील, बरोबर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचं? फक्त वाय झेड, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह तर 1च येईल ना, आणि हे दोघं कॉन्स्टंट आहे, सो ते तसेच कॅरी होतील. सिमिलरली यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, आता वाय कॅन्सल होईल, फक्त एक्स झेड. आणि यूचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, झेड कॅन्सल होईल, एक्स वाय. ओके, तसंच व्हीला डिफरन्शिएट करायचं आहे. व्हीमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आहे. सो इंडिपेंडेंटली व्हॉट विल विथ द डेरिव्हेटिव्स? व्हीचं एक्सच्या विथ रिस्पेक्ट टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x येणार ना, कारण त्यावेळी वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर कॉन्स्टंट होतील, सो त्यांचे डेरिव्हेटिव्स 0 येतील. सिमिलरली इथं येईल 2y, अँड सिमिलरली द लास्ट वन विल बी 2z. फॉर द थर्ड डब्ल्यूसाठी पण तेच करायचं, 1 1 1 ॲज द व्हेरिएबल्स आर इन ॲडिशन. ओके, सो इट इज इक्वल टू, आता 3/3चा डिटर्मिनंट कसा काढतो आपण ते यूज करायला लागेल. 3/3चा डिटर्मिनंट, कन्सिडर द फर्स्ट रो वाय झेड मल्टिप्लाइड बाय मायनर. कन्सिडर करायचं आहे वाय झेडचं. मायनर म्हणजे काय? वाय झेड ज्या रोवाली कॉलममध्ये ते एलिमिनेट करून उरलेल्या सबमॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. म्हणजे कसं होईल? 2y इंटू 1 मायनस 2z इंटू 1. सो इट इज 2z मायनस वाय झेडच्या नंतरची टर्म, सेकंड टर्म एक्स झेड. सेम करायचं, एक्स झेड ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करायचे आणि उरलेल्या सबमॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. म्हणजे परत 2x मायनस 2z, अँड लास्ट वन इज मायनस प्लस एक्स वाय इंटू 2x मायनस 2y. सो इट इज इक्वल टू 2y स्क्वेअर झेड मायनस 2yz स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर झेड प्लस 2xz स्क्वेअर प्लस 2xy स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर वाय येईल इथं. ओके, 2x स्क्वेअर वाय. x square y येईल. ओके, minus 2xy. So this is what? This is the Jacobian of UVW with respect to x, y and z. Okay. Next question, question number 3. याच्यात आपण काही सिम्प्लिफाय करू शकत असू तर आपण करू शकतो. याच्यात काही सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे का? इन दिस एक्झाम्पल कॅन वी सिम्प्लिफाय?
No, you can keep this answer as it is. Okay. Question number 3, u is equal to 2xy, v is equal to x square minus y square, and x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Then find del Jacobian of uv with respect to r theta. Now this is the example of composite functions. Okay, का composite functions आहे ते बघायचं. देताना काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला, जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू आर थिटा. सो थिंक अबाउट यू व्ही. what are uv? uv are the functions of xy and then xy are the functions of r theta. so chain create झाली, बरोबर. चेन क्रिएट झाली की आपल्याला काय करायचं आहे, जे मधले व्हेरिएबल्स आहेत ना त्यांना, ओके, जे मधले व्हेरिएबल्स आहेत ना त्यांना तिथे ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजे जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू आर थिटामध्ये एक्स वाय कुठंच दिसत नाही आहे. सो ॲडजस्ट द एक्स वाय व्हेरिएबल्स लाईक दिस. एकदा न्यूमरेटरमध्ये टाकायचे, एकदा डिनॉमिनेटरमध्ये. ओके, सो कसं होईल, जॅकोबियन ऑफ यू व्ही बाय एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय मल्टिप्लाइड बाय जॅकोबियन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू आर थिटा. एकदा न्यूमरेटरमध्ये घेतले, एकदा डिनॉमिनेटरमध्ये घेतले. ओके, सो जसं आपण कंपोजिट किंवा चेन रूलमध्ये करतो अगदी तसंच करायचं आहे. सो इट इज इक्वल टू, आता यू व्हीचं जॅकोबियन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय काढू शकतो आपण. का सांगा, कारण यू व्ही हे एक्स वायमध्येच एक्सप्रेस केलेले आहेत. तसंच एक्स वायचे जॅकोबियन्स काढू शकतो विथ रिस्पेक्ट टू आर थिटा, कारण एक्स वाय हे आर थिटामध्ये एक्सप्रेस केलेले आहेत, बरोबर. सो यू इज इक्वल टू 2xy. ओके, सो द डेरिवेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, derivative of u with respect to y, derivative of v with respect to x, derivative of v with respect to y into xr x theta yr y theta. Okay, so find out the values. u is equal to 2xy, so the derivative of u with respect to x is 2y first. यूचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय होईल, 2x. सिमिलरली व्ही इज वॉट, व्ही इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, इट इज 2x. डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय, इट इज 2y. ओके, मल्टिप्लाइड बाय एक्सचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर. व्हॉट इज एक्स? एक्स इज आर कॉस थिटा. सो त्यावेळी डेरिवेटिव्ह काय येईल, फक्त कॉस थिटा, कारण थिटा काय होणार त्यावेळी, कॉन्स्टंट होणार. सिमिलरली एक्सचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, इट इज मायनस आर साईन थिटा. आत्ताच एक्झाम्पलमध्ये वरच्या बघितलं आपण, तेच इथं यूज करायचं आहे. वाय आर काय येणार, वाय आर विल बी साईन थिटा आणि वाय थिटा विल बी प्लस आर कॉस थिटा. आता त्यावेळी आर कॉन्स्टंट होईल ना, म्हणून तो आर तसाच कॅरी करायचा. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 4y स्क्वेअर minus 4x square multiplied by r cos square theta minus minus plus, मधला मायनस तर असतोच आणि हा मायनस, प्लस r sin square theta. okay, now we have y square minus x square here. y square minus x square is what? Okay, so find out it in terms of r. Okay, y is equal to r sin theta and x is equal to r cos theta. So 4 into r square sin square theta. Okay, let it be. Don't use this y is equal to r sin theta. Forget about it. Don't use it. Okay, it will be lengthy. Instead this you can use 4 times minus v here. Why? Because already we know that v is equal to x square minus y square. So तुम्ही ते यूज करू शकता. सो मायनस v म्हणजे काय होईल, y square minus x square, आणि 4ला आपण कॉमन घेतलं आहे, इंटू याच्यातून फक्त r उरणार आहे. सो व्हॉट इज द आन्सर, इट इज मायनस 4vr. द आन्सर इज मायनस 4vr. इट इज युअर partial derivative, Jacobian of
uv with respect to r theta. Okay, now next is, if x is equal to v square plus w square, y is equal to u square plus w square, z is equal to u square plus v square, then find Jacobian of UVW with respect to XYZ. इथे पण तेच आहे, तुम्हाला UVW इन टर्म्स ऑफ XYZ नाही दिलेले, उलटं दिलं आहे. म्हणजे XYZ हे UVWचे फंक्शन्स आहेत. ओके, आणि इथं जॅकोबियनमध्ये काय विचारलं आहे तर UVWचं विथ रिस्पेक्ट टू XYZ, म्हणजे UVW हे XYZचे फंक्शन्स पाहिजेत, जे की तुम्हाला गिवन नाही आहे. म्हणजे परत काय वापरता येईल, J इंटू J डॅश इज इक्वल टू 1 हे यूज करायचं. ठीक आहे, सो J इंटू J डॅश इज इक्वल टू 1 मध्ये J dash, if J is equal to Jacobian of UVW with respect to XYZ, then what will be J dash then? J dash is equal to, करा interchange rules. So वरती काय येईल, Jacobian of XYZ with respect to Jacobian of UVW. Okay, so it is equal to J dash, J is equal to, we cannot find out J because it is not given in terms of UVW, in terms of functions of XYZ. So J dash is equal to Jacobian of XYZ with respect to UVW, जे की पॉसिबल आहे कॅल्क्युलेट करायला. ओके, सो काय येईल ते येणार आहे XU, XV, XW, YU, YV, YW. Okay, and ZU, ZV, ZW. Okay, so J dash is equal to, टाका व्हॅल्यूज. XU म्हणजे काय, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू. आता एक्समध्ये यू नाहीच आहे ना, व्ही स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर आहे, म्हणजे तो त्यावेळी झिरो होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह. का, कारण व्ही आणि डब्ल्यू कॉन्स्टंट आहेत, सो त्यांचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काय येणार, झिरो. Similarly, x's derivative with respect to v, what it will be 2v. x's derivative with respect to w, 2w. Similarly, yu म्हणजे काय, y मध्ये u आहे, सो yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काय येणार, 2u. y मध्ये v नाहीच आहे, बघा बरं, y मध्ये v नाहीच आहे कारण u स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर आहे. सो वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही झिरो येणार, कारण यू आणि डब्ल्यू कॉन्स्टंट आहेत, त्यांचे डेरिव्हेटिव्ह झिरो. सिमिलरली वाय डब्ल्यू विल बी 2w. ओके, अँड द लास्ट वन, झेडमध्ये पण तेच होणार आहे. झेडमध्ये यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर आहे, सो यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2u, व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2v, अँड द लास्ट एंट्री इज 0 ॲज डब्ल्यू इज नॉट देअर. ओके, हेन्स द जॅकोबियन इज 0 times anything is 0, so forget about it, go for the next term. 0 minus 2v into bracket, काढा मायनर. ओके, कोणाचा मायनर काढायचा, 2vचा. 2v ज्या रोवाली कॉलममध्ये ते इलिमिनेट करायचे, उरलेल्याचा डिटर्मिनंट. सो काय येईल तो डिटर्मिनंट, मायनस 2u, 0 minus 2uw. ओके, 2u इंटू दिस 0 मायनस 2u इंटू दिस 2w, म्हणून काय येणार 4uw येईल, कारण इथं 2 इंटू 2 आहे ना, दोनदा आहे म्हणून, बरोबर. प्लस 2w इंटू 2v इंटू 2u, 4uv, मायनस 2u इंटू 0, दॅट इज 4uv. ओके, सो इट इज इक्वल टू J dash इज प्लस 8uVw plus 8uVw is equal to plus 16uVw. This is the answer. Okay, next is question number 5. In the question number 5, if x is equal to uv, y is equal to u plus v by u minus v, then we have to find Jacobian of uv with respect to xy. We have to show it. Okay, we have to show that, or you can call to proof.
Okay, this we have to prove. It is equal to u minus v bracket square by 4 uv. Okay, by 4 uv. So is it directly possible to calculate? No. Why? Because we don't have given uv in terms of xy. We have given in the reverse order. That means we have given xy in terms of uv. Okay, so you can find out Jacobian of xy with respect to uv, which is j dash, so we can calculate this. Okay, so it is xu xv yu yv. So it is equal to xu is equal to v, xv is equal to u, yu is equal to, find out yu. For that, separately we will write it by a red pen. Okay, so yu, that is del y by del u, is equal to, use uv rule. Okay, v into derivative of the numerator, that is denominator into the derivative of the numerator. It is 1 with respect to u. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 ना, आणि vचं तर झिरोच म्हणून 1 येणार. मायनस न्यूमरेटर तसाच u प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर विथ रिस्पेक्ट टू u. इट इज ऑल्सो 1. ओके, इट इज ऑल्सो 1 divided by u minus v bracket square. Solving this, u minus u will be 0, minus v will be minus 2v. Okay, so it is minus 2v by u minus v bracket square. This is your derivative of u with respect to, sorry, y with respect to u. Now find out the derivative of y with respect to v. So इथं जे इथं चेंजेस होतील आता. ओके, सो let us erase it and find out the derivative of y with respect to v. Again the numerator is taken as it is, sorry, denominator is taken as it is. Derivative of numerator, it is 1. Okay, plus take the numerator as it is. Derivative of denominator with respect to v, it is minus 1. Okay, it is minus 1. So you can write here it is minus 1. Okay, let me erase. You cannot have plus 1 here. Okay, minus 1 divided by u minus v bracket square. So again u minus u will be cancelled, minus v, sorry, okay, so we have plus here. Wait a minute. We have something is missing here. Wait, the derivative of u plus v is plus 1. Okay, yes, and minus the derivative of minus v is minus 1, so that we have minus will be plus here, because already we have minus in between the u by v rule. Okay, so let me do once. Okay, we will do it again. Okay, del y by del v is derivative of, take the denominator as it is. Derivative of numerator is with respect to v na, so derivative of this v is 1. Okay, minus derivative of numerator is minus 1, so minus will be plus, and the numerator is taken as it is. Okay, so divided by u minus v square. So what is it? U plus u will be 2u, minus v plus v will be cancelled. So 2u divided by u minus v bracket square. Okay, so it is equal to, j dash is equal to 2uv by u minus v square minus will be plus 2uv
by u minus v square. This is the part of calculation, that is 4uv by u minus v bracket square. This is what? This is Jacobian of xy with respect to uv. So Jacobian of uv with respect to xy, तो काय येईल? फक्त उलटं करायचं, खाली डोकं वर पाय. सो जॅकोबियन ऑफ uv with respect to xy, चेंज द रोल्स ऑफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो काय येणार आहे? u minus v bracket square divided by 4uv. This is your answer. Okay. And the last question, show that j into j dash is equal to 1 for x is equal to u cos v and y is equal to u sin v. म्हणजे इथं j आणि j dash दोन्ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, बरोबर. सो याच्यामध्ये एक वे जो आहे j इज इक्वल टू, जर तुम्ही जॅकोबियन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू यू व्ही घेतला तर हा तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू शकता, कारण तुमच्याकडे एक्स आणि वाय आहेत इन टर्म्स ऑफ यू व्ही. सो एक्सचे पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू यू अँड व्ही, वायचे पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू यू अँड व्ही. ओके. सो जॅकोबियन जे इज इक्वल टू एक्स यू काय येणार मग? कॉस व्ही. एक्स व्ही काय येणार? यू टाइम्स मायनस साइन व्ही. ओके, दॅट इज मायनस यू साइन व्ही. ओके. वाय यू काय येणार? वाय यू विल बी साइन व्ही अँड वाय व्ही विल बी यू कॉस व्ही. Okay, so taking the determinant cos v into u cos v, u cos square v plus u sin square v, minus minus will be plus, so it is equal to u simply. Now find out j dash. For j dash काय करणार? For j dash तुम्हाला u आणि काढायचे, u आणि v काढायचे होते इन टर्म्स ऑफ एक्स वाय. म्हणजे u ला जर इन टर्म्स ऑफ एक्स वाय करायचं असेल तर v ला इलिमिनेट करावं लागेल, बरोबर. v ला जर इन टर्म्स ऑफ एक्स वाय करायचं असेल तर u ला इलिमिनेट करायला लागेल. सो फॉर इलिमिनेशन व्हॉट वी कॅन यूज, एकदा आपण रेशो घेऊ शकतो ना, कारण u आहे दोन्हीकडून, सो u कॅन्सल होऊन जाईल, v मिळेल इन टर्म्स ऑफ एक्स वाय. आणि एकदा काय करू शकतो, वी कॅन टेकिंग स्क्वेअर वी कॅन ॲड, का? कारण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर पण असतो. सो तसंही करू शकतो. त्याने काय इलिमिनेट होईल तर अँगल इलिमिनेट होईल, v इलिमिनेट होईल, बरोबर. सो डू इट टेकिंग रेशो x by y or you can take y by x. Okay, let me do it. You can take y by x, y by x is equal to, what is the value of y by x? Y is u sin v divided by u cos v. u cancel होईल, sin v by cos v is tan v. So what is the value of v then? v is equal to tan inverse of y by x. ठीक है. Now for u consider x square plus y square. So it will give you u square cos square v plus u square sin square v, which is equal to u square into bracket cos square v plus sin square v. Wait a minute. Cos square v so it is equal to u square into cos square v plus sin square v. So what is the answer? It is equal to x square plus y square is equal to u square into 1, that is u square. So it is u. ॲक्च्युअली यू कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. असे एक्झाम्पल्स जेव्हा येतील त्यावेळी तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट नाही करायचं. ओके, स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट केलं की थोडेसे डेरिव्हेटिव्स काढायला टफ जातं. मग तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली जेव्हा तुम्हाला जे डॅश काढायचं आहे, व्हॉट इज युअर जे डॅश? इट इज जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट त्या इक्वेशनलाच डिफरन्शिएट करायचं, बरोबर. इथं कसं होईल, यू एक्स यू वाय आणि व्ही एक्स व्ही वाय होईल. तर इथं यू एक्स काढताना पूर्ण इक्वेशनलाच डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं होईल ते,
2x इज इक्वल टू यू स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2u इंटू डेल यू बाय डेल एक्स बाय चेन रूल. सो तुमच्या डेल यू बाय डेल एक्सची व्हॅल्यू काय आली मग? डेल यू बाय डेल एक्स इज इक्वल टू एक्स बाय यू. 2 कॅन्सल होईल. ओके, so the value of del u by del x is x by u. The value of same for y square, x square plus y square चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. तिथं काय होईल? x स्क्वेअरचं 0 होईल, y स्क्वेअरचं 2y आणि u स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2u इंटू डेल यू बाय डेल वाय. चेन रूल आला. म्हणजे अगेन डेल यू बाय डेल वाय काय झाला? इट इज del u by del y is partial derivative of u with respect to y is 2 cancel होईल, y by u. Okay, similarly del v by del x, what it is? Del v by del x is v चं partial derivative with x. v काय आहे तुमचा? tan inverse y by x, बरोबर. सो tan inverse चं डेरिव्हेटिव्ह 1 by 1 plus y by x चा स्क्वेअर इंटू y by x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे मायनस y by x स्क्वेअर. का? कारण y चं डेरिव्हेटिव्ह तर y तर कॉन्स्टंट होईल कारण आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करतोय, मग y तसाच राहील आणि 1 by x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 by x स्क्वेअर, बरोबर. सो इट इज इक्वल टू x square divided by x square plus y square into minus y divided by x square. x square cancel झालं. So the answer is minus y divided by x square plus y square. But what it is? X square plus y square is equal to u square. Okay, so you can write it as u square. So write it as u square. Okay, after that del v by del y, what it is? It is same tan inverse derivative 1 by 1 plus y by x square into derivative of y by x with respect to y. So आता काय येईल डेरिव्हेटिव्ह 1 by x. Okay, so it is equal to x square by x square plus y square into 1 by x. x cancel झाला. So the answer is x by u square. x by u square. Okay, so the Jacobian j dash is equal to ux ची व्हॅल्यू टाका x by u, ux ची व्हॅल्यू आहे x by u, uy ची व्हॅल्यू y by u, त्यानंतर vx ची व्हॅल्यू x by u स्क्वेअर आणि vy ची व्हॅल्यू sorry, here we don't have x square, here we have y. Okay, vx is minus y by y square, u square, minus y by u square. Okay, and vy is x by u square. So it is equal to x square by u cube minus minus plus होईल y square by u cube. So it is equal to x square plus y square divided by u cube. But already we know that x square plus y square is what? X square plus y square is u square. So u square by u cube. u cube आणि u square याच्यातला u square कॅन्सल होईल, उरेल काय? 1 by u. So this is the answer. J dash is equal to 1 by u, and we already have j is equal to u. So j into j dash is equal to, hence j into j dash is equal to 1 by u into, wait a minute, u into 1 by u is equal to 1, and hence proved. Okay,
सो इतकं इझी आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता, विथ रिस्पेक्ट टू वाय घेता, त्यावेळी जे बाकीचे सगळे व्हेरिएबल्स आहेत तिथं त्यांना कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. इफ दे आर इंडिपेंडंट्स, then you have to treat them as constants and then go further. ओके. सो याच्या पुढचे जे हे सगळे जॅकॉबियन्सचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आत्ता कवर केले. याच्या पुढचे जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे डाऊट्स असतील काहीतरी कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.